सुरुवातीला बातमी आहे ती राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतून। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत। ब्राह्मण समाजाची परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होती, त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। याशिवाय राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे। तसंच ग्रामसेवक पदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलेलं आहे। याबाबतची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। आचारसंहिता लागण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत आज खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आलेली आहे। ग्रामसेवक पदाचं नाव ग्रामविकास अधिकारी करण्यात आलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये बैठकीत अनेक लोकहिताचे निर्णय घेतले। तो ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या अनुदानाच्या संदर्भात इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचे घेतलेले आहेत। हे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत, सर्व लोकाभिमुख असे निर्णय या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले। राज्यभरामध्ये जे सरपंच आहेत, ग्रामपंचायत आणि उपसरपंच आहेत, त्यांच्या मानधनाचा हा विषय आहे। सरपंचाचं मानधन लोकसंख्येवर पूर्वी 3,000 4,000 असं त्या ठिकाणी होतं, आता ते वाढवून दुप्पट करण्यात आले आणि सरपंच आणि उपसरपंच यांची मानधन जे होते ते दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। लोकसंख्येवर आधारित हे सगळे त्याचे मानधन होते आणि म्हणून आता आजपासून हे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहेत।